हिंगोली शहरासह संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली आहे। सर्व समाज बांधवांनी एकत्रित राहण्याचा संदेश यावेळी देण्यात आलाय। हिंगोली जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने नागरिकांनी रमजान ईद साजरा केली आहे। या निमित्त हिंगोली शहरातील औंधा नागनाथ रोड जवळील ईदगाहवर नमाज पठण करण्यात आले। ईद उल फित्र हा मुस्लिम समाजाचा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो। या सणात सर्व कुटुंबात नवीन कपड्यांची खरेदी केली जाते। मुस्लिम समाजाचा रमजान सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। तर मुस्लिम समाजातील पुरुष, महिला सह लहान मुले सध्या रमजान महिन्यातील संपूर्ण 30 दिवस उपवास ठेवून नमाज पठण करतात आणि त्यानंतर कुराणची तिलावत करतात। रमजानच्या शेवटच्या आठवड्यापासून रमजान ईदची तयारी केली जाते। त्याकरिता नवनवीन कपडे, त्याचबरोबर शिरखुर्मासाठी लागणारे काजू, बदाम, पिस्ता, किसमिस, चारोळी, खारीक खोबरं अशा पद्धतीची खरेदी करून रमजान ईदच्या दिवशी शिरखुर्मा केला जातो आणि मुस्लिम बांधव सह हिंदू बंधू सुद्धा एक दुसऱ्याला आलिंगन घालून शिरखुर्मा या गोड पदार्थाचा स्वाद घेतात आणि हिंगोली शहरातील मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी अजितदादा गटाचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर तर शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी ईद सणानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फूल देऊन शुभेच्छा दिल्या। तर हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, कळमनुरी, औंधा नागनाथ, वसमत, गोरेगाव येथे रमजान ईद निमित्त नमाज अदा केल्यानंतर मौलाना यांनी सर्व हिंदू बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या। तसेच ईद नंतरही त्यांनी सर्व जाती धर्मातील बंधू भगिनींना जातीय सलोखा कायम राहण्यासाठी मार्गदर्शन केले। रमजान ईद निमित्त ईदगाहवरील स्वच्छतेकरिता हिंगोली नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मुंडे यांच्या आदेशावरून स्वच्छता निरीक्षक बाळू बांगार, पंडित कचवे, नगर परिषदेचे कर्मचारी यांनी मागील 2 दिवसापासून परिश्रम घेतले। तर रमजान ईद सणानिमित्त कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये असे आवाहन करण्यात आले। एमसी न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना सर्वात प्रथम रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा। आज हिंगोली शहरामध्ये औंढा रोडवरील ईदगाहवरती ईदची नमाज अदा केलेली आहे। सर्व मुस्लिम बांधवांनी एक महिनाभर नमाज पठण करून, कुराणची तिलावत करून आणि पूर्ण उन्हातानामध्ये रोजे ठेवून जी आहे तर त्यांनी पूर्ण रमजान महिन्याची तिलावत केलेली आहे आणि आज त्यांचं जे आहे तर रमजान ईदची नमाज आहे। तर आपल्यासोबत इथले मौलवी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की कशा पद्धतीनं नमाज पठण केली आणि काय संदेश देणार याच्यामधून। नमाज तो जो पढ़ी है हाफिज और कारी नदीमुद्दीन साहब ने नमाज पढ़ाई है और हज़रत मौलाना जुनैद ने दुआ की है। एडवोकेट काजी नईमुद्दीन ने तमाम मुसलमान भाइयों को ईद मुबारक की बधाई दी है और इसी के साथ साथ ईद यही पैगाम देती है कि अमन और सलामती के साथ रहे, शांति के साथ रहे, मुल्क भारत के अंदर अमन रहे, हिंदू मुस्लिम भाई एक साथ रहे। यही ईद से और ईदगाह के मुसल्ले से यही पैगाम दिया गया। और अजून आपल्यासोबत काय मौलवी आहेत, आपण त्यांच्याकडून संवाद साधूया। कशा पद्धतीनं जी तर रमजानची ईदची तुम्ही तयारी केली होती आणि कशा पद्धतीनं इथं जे सगळ्यांनी नमाज पठण केली? पहले तो मैं तमाम भारतवासियों को आज ईद उल फित्र की बहुत बहुत मुबारकबाद दूंगा। ईद सारी मुल्क और पूरी दुनिया के लिए अमन और शांति का पैगाम लेके आती है। ईद सारे भारतवासियों को ये पैगाम देती है कि हम लोग खुशी खुशी एक दूसरे के साथ ज़िंदगी गुजारें।
यहाँ पर नमाज जो अदा की गई रमज़ानुल मुबारक में 1 महीने के रोज़े मुसलमान रखते हैं, और हमारी आस्था ये है कि आज अल्लाह रब्बुल इज़्ज़त हमारे गुनाहों को माफ़ फरमाते हैं, और हम ईद की नमाज़ पढ़ के जब जाते हैं तो अल्लाह रब्बुल इज़्ज़त हमारी दामन को खुशियों से भर देते हैं। और जो हमारे पूर्वज इस दुनिया से जा चुके हैं, और तो ईश्वर अल्लाह उनकी मग़फ़िरत फरमाते हैं, उनको मोक्ष की राह मिल जाती है। इसी वजह से हम इस ईद उल फित्र पे ये कहना चाहते हैं कि अल्लाह हमारे मुल्क में मोहब्बत की फ़ज़ा को आम करे, अल्लाह हमारे मुल्क के अंदर जो कोई परेशान हाल है उसकी परेशानी को दूर करे, और तमाम भारतवासियों को बहुत ज़्यादा ईद की मुबारकबाद। तसेच आपल्यासोबत ॲडव्होकेट काझी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कशा पद्धतीने ते या रमजान ईदच्या पूर्ण मुस्लिम बांधवांना किंवा पूर्ण समाजाला काय संदेश देतात. मी अगोदर तर समजा जे प्रशासन आहे, नगर परिषद, पोलीस स्टेशन, आणखीन जे कलेक्टर साहेब, ज्यांनी 2 दिवस अगोदर ईदगाहवर समजा व्यवस्था केलेली आहे, साफसफाई, पोलीस प्रोडक्शन, हे समजा जे प्रशासनकडून केलेले सहकार्य, आम्ही त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना ईद उल फित्रची हार्दिक शुभेच्छा देतो. आणि ईदगाहवर जे आज कार्यक्रम पार करण्यात आलेला आहे त्यामध्ये बहुतेक आपले जे मौलाना जुनैद साहेब आहे त्यांनी दुआ केली, ज्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की आपल्या भारत देशामध्ये शांतता राहावा, व तसेच आपले जे मतदान का हक आहे ते बजावा, ज्यामध्ये जे बहुतेक लोक मतदान पासून वंचित राहते त्यांना मी हेच आवाहन करतो की आपले जास्तीत जास्त मतदान करण्यात यावा. तसेच आपले देशामध्ये जे बहुतेक लोक जे अशांतता पसरवतात त्यांना भी मी अपील करतो की भारत देश हे आपला अमन शांतीचा देश आहे, आणि आपल्या भारतामध्ये शांततेने अमन शांततामध्ये राहावा. तसेच आपले जे आपण जे सहकार्य केलेले आहे त्याबद्दल मी धन्यवाद बोलतो. तर हे होते रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांनी ईदगाहवरती नमाज पडली. तर ईदगाहसाठी स्वच्छतेसाठी नगर परिषदकडून 2 दिवसापूर्वीपासून पूर्ण स्वच्छता करण्यात आलेली आहे. तर जागोजागी कडक बंदोबस्त लावून SP साहेबांनी जागोजागी कडक बंदोबस्त लावून सुव्यवस्थेचे नियंत्रण केलेले. तर या सर्वांचे मुस्लिम बांधवाकडून हार्दिक जे आहे तर धन्यवाद मानले जात आहे. आवेश शेख, MCN न्यूज, हिंगोली.